नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी यूट्यूब चॅनलवर। तर व्हिडिओचा थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आपला व्हिडिओचा मेन कंटेंट आजचा काय राहणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे पुन्हा सांगतो मी तुम्हाला की आपण पाहणार आहे की अवॉइड 10 मिस्टेक इन युनिव्हर्सिटी एग्जाम। आता तुमची नुकतीच युनिव्हर्सिटीची एग्जाम आलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघायला इकडे आलेला आहे। आता यामध्ये तुम्हाला मी 10 अशा मिस्टेक सांगणार आहे की 10 मिस्टेक तुम्ही काय करायचे युनिव्हर्सिटीच्या एग्जाम मध्ये तुम्हाला काय करायचे टाळायचे, जेणेकरून तुमचा पेपर मध्ये रिझल्ट कुठेही विथहेल्ड लागणार नाही किंवा तुम्हाला पेपर मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही चेकिंग मध्ये। बरं, पेपरच्या चेकिंग मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि ज्याच्यामुळे तुमचे काय होईल पासिंग इझिली होऊन जाईल। अशा प्रकारे मी 10 एकदम काय म्हणता येईल की ज्या कॉमनली विद्यार्थ्यांकडून खरंच चुका होतात, त्या विद्यार्थ्यां म्हणजे सहजरित्याने चुका होतात, अशा 10 जे चुका आहेत ते तुमच्यासाठी आणलेल्या आहे आणि या तुम्हाला पेपरमध्ये अवॉइड करायचं आहे। पेपरला जाण्यापूर्वी हा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहून जा, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे ज्यांना युनिव्हर्सिटीची एक्झाम द्यायची। आता सुरुवातीला बघूया प्रत्येक पेजवर क्वेश्चन नंबर न लिहिणे। आता युनिव्हर्सिटीचा नवीन रूल काय आलाय आपल्याला तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक पेजवर आपल्याला काय लिहावं लागतो, आपला जो क्वेश्चन नंबर असतो तो लिहावा लागतो। म्हणजे आपली सुरुवात कधी झाली, समजा तुम्ही सुरुवात केली एलक्यू पासून, माहिती आहे बरं का। तर एलक्यू आपला कसं तिसरा सेक्शन असतो ना, मग आपण काय केलं सुरुवातीला क्वेश्चन नंबर 3 टाकला किंवा आपला जे काही सेक्शन आहे 3 टाकला आणि त्यानंतर आपण सुरुवात केली मग ए बी सी डी आपले जे 4 एलक्यू। म्हणजे आपण तुम्हाला काय करायचंय प्रत्येक पेज वरती तो तुम्ही एलक्यू लिहिताय म्हणून तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मेन्शन करणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही एलक्यू लिहिताय तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मेन्शन करणं गरजेचं आहे। त्यानंतर जे ए बी सी डी असे जे 4 ऑप्शन असतात ना, म्हणजे आपण तुम्ही ए चा क्वेश्चन अटेम्प्ट करताय तर जोपर्यंत तुम्ही 4 ते 5 पानं किंवा 6 पानं 7 पानं जेवढे तुम्ही एलक्यू लिहिला असेल तर प्रत्येक पेजवर तुमचा ए असेल। म्हणजे समजा ए तुम्ही पहिला जो एलक्यू अटेम्प्ट करत असेल तर तुम्हाला ए तुम्ही जेवढे पेजेस वरती लिहिलाय तर तेवढे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 म्हणजे एलक्यूचा टाकून त्यासोबत जो अटेम्प्ट क्वेश्चन केला ए तर प्रत्येक पेजवर लिहिणं तुमचा मस्ट गरजेचा असतो। कारण पेपर चेकिंग करताना हा सोपा जातो, जो एक्झाम आपला पेपर चेक वगैरे करतात शिक्षक वगैरे तर त्यांना हा क्वेश्चन म्हणजे पाहायला सोपा जातो वगैरे की कोणता हा एलक्यू लिहिला वगैरे। आणि त्यासोबत युनिव्हर्सिटीचा हा सुद्धा नियम आहे की प्रत्येक पेजवर तुमचा हा क्वेश्चन नंबर मेन्शन असलाच पाहिजेच, समजलं। अशा प्रकारे पहिली मिस्टेक खूप विद्यार्थी करतात, समजलं। म्हणजे प्रत्येक पेजवर तुम्हाला क्वेश्चन नंबर लिहिणं गरजेचं आहे, ही झाली आपली पहिली। आता सेकंड काय तुम्हाला जे आहे तर पेपरमध्ये कुठेही हॅशटॅग स्टार किंवा मार्क असा कुठेही करायचा नाही। पेपरमध्ये तुम्हाला काय करायचं नाही, हॅशटॅग स्टार आणि मार्क कुठेही करायचं नाही, कुठेही असू द्या। आपला जेव्हा आपल्या आन्सर शीट भेटते त्या आन्सर शीटवर कुठे सुरुवातीला किंवा ऍट द एंड जेव्हा आपले 46 पानं पूर्ण होतात कुठेही खाली वर मध्ये कुठेही तुम्हाला काय हॅशटॅग त्यानंतर स्टार आणि त्यानंतर कुठेही काही असं स्पेसिफिक मार्क वगैरे असतो ना, आपण काय असे फुल्ली वगैरे काहीतरी मारतो, करेक्ट वगैरे रॉंग वगैरे असे फुल्ल्या वगैरे मारतो, तर तशा प्रकारे तुम्हाला कुठेही काही मारायचं नाही। त्यामुळे तुम्हाला कुठेही अशा प्रकारे चूक करायची नाही जेणेकरून तुमचा रिझल्ट विथहेल्ड लागू शकतो, समजलं। ही झाली दुसरी मिस्टेक की काय की आपल्याला कुठेही हॅशटॅग नाही करायचा, स्टार नाही करायचा, मार्क वगैरे कुठेही आपल्या आन्सर शीटवर करायचं नाही, समजलं। त्यानंतर आणखी बघा 3 नंबरचं मी तुम्हाला सांगतो आता की देवाच्या नावाने कुठेही आपल्याला सुरुवात करायची नाही। आता काही जणांना सुरुवात असते श्री टाकणार की ओम गणपते नमः की श्री सरस्वती माताय नमः, मग आपापले लिहितात बाबा, ज्यांना जे आहे ते लिहितात, कोणी ओम लिहून सुरुवात करतं। तर तशा प्रकारे चूक काही करायची नाही आपल्याला। युनिव्हर्सिटीत जे आपले आन्सर शीट भेटणार आहे त्या आन्सर शीटवर कुठेही काही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ते कुठेही आपल्याला श्री ओम काही लिहायचं नाहीये, कारण की ह्याच्यामुळे तुमचा रिझल्ट विथहेल्ड लागू शकतो। असं का म्हणतोय बरं मी, तर काय होतं जेव्हा पेपर चेकिंगला जातो त्यावेळेस काय होतं की असे जे मार्क्स असतात की ओम झालं, श्री झालं किंवा काही असे स्पेसिफिक वगैरे स्टार हॅशटॅग वगैरे, त्याच्यामुळे काय होतं पेपर जे चेकर असतं तर त्यांना काय वाटतं की हा जो आपल्याकडे आन्सर शीट आली त्या आन्सर शीट कुठं ना कुठं काहीतरी वेगळं म्हणजे दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळी दाखवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे इझिली ओळखण्यासाठी ही प्रयत्न करते आणि त्यामुळे जो आन्सर शीट असणार आहे तर ही आपल्याला काय जो आपला रिझल्ट असणार तो विथहेल्ड पडण्याचे खूप चान्सेस राहतात। तर त्यामुळे तुम्हाला काही कुठेही काय करायचं, जे काही देवाच्या नावाने काय असेल तर सुरुवात वगैरे करायची नाहीये, समजलं। आता चौथी बघूया मिस्टेक आपल्याला काय म्हटलंय तर क्वेश्चन पेजवर कुठेही तुम्हाला मार्क करायचं नाही। आता काही जण म्हणते सर काही पण म्हणून राहिले, तर नाही बाळा, कसं आहे माहिती का, क्वेश्चन जो आपला पेपर येतो तो काय म्हणतात एमसीक्यू जो द्या किंवा आपला जो बी आणि सी सेक्शनचा एसीक्यू आणि एलक्यूचा जो क्वेश्चन पेपर येतो त्यावरती कुठेही टिक सुद्धा करायची नाही आणि काही मार्क सुद्धा करायचं नाही। काही जण म्हणते सर आम्ही तर आमच्या कॉलेजमध्ये केलं होतं, मागच्या वर्षी आम्ही केलं होतं, या वर्षी केलं होतं, काय म्हणता तुम्ही, तर बाळांनो कसं आहे युनिव्हर्सिटीचा नियम आहे
आपल्याला जी क्वेश्चन पेपर युनिव्हर्सिटीकडून प्रोव्हाइड केला जातो यावरती कुठेही आपल्याला टिक करायची नाहीये, काही म्हणजे काहीच करायचं नाही, टिक पण नाही करायची, काही डॉट पण नाही लिहायचा, जसंच आहे तसं लिहायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही काय करायचंय, ते जे हे आहेत ना, तर तुम्ही रफ मध्ये ते हे लिहू शकता, तुम्हाला किती झाले काय नाही, पण नंतर ते पण झालं खोड करून घ्यायचं तुम्हाला गरजेचं आहे. नंतर तो तुम्हाला जे काही तुम्ही ते नंबर वगैरे लिहिले असेल तर पेपर झाल्याच्या म्हणजे ते सबमिट करायच्या अगोदर तुम्ही जे लिहिलं असेल रफ एरिया मधलं की जे ते तुम्हाला खोड करणं पाहिजे. नंतर तुम्हाला कुठेही एमसीक्यू वरती कुठेही काही टिक करायचं नाहीये आणि क्वेश्चन पेपर वरती कुठेही तुम्हाला टिक करायचं नाही, जेणेकरून तुमचं जे काही क्वेश्चन म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेस की जे आपले एक्झामिनर वगैरे असतात तिथं आपले पेपर वगैरे घेतात, त्यांना जर असे दिसलं की ते काय बऱ्याच वेळेस काय करतात, एक दोन वेळेस सोडून देतात रे बाबा, पण नंतर काय करतात ते जो आपला क्वेश्चन पेपर असतो तो आपला क्वेश्चन पेपर कलेक्ट करतात आणि मग तुमच्याकडून काही पण होऊ शकतं पुढच्या प्रोसेसला. जर एक्झामिनर चिल वगैरे असेल तर काही नाही होणार वगैरे, पण जर काही पण पुढच्या प्रोसेसला काही पण होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला अशा टिक करायचं नाही, कारण की हे जे तुम्ही टिक वगैरे करता हे पूर्ण कॉपी केसमध्ये गृहीत धरलं जातं. त्यामुळे तुम्हाला सावधान राहायचं. क्वेश्चन पेपरवर एमसीक्यूचे असू द्या किंवा क्वेश्चन पेपरचा बी आणि सी सेक्शनचा जो आपला एसक्यू क्वेश्चन पेपर असेल यावरती कुठेही काही तुम्हाला क्वेश्चन पेपरवरती टिक मार्क करायची नाही, काहीच टिक मार्क करायची, लिहायचं तर नाहीच बाबा, काहीच लिहायचं नाही, पण टिक पण सुद्धा करायची नाही, टिक पण सुद्धा करायची नाही. सहीमध्ये आपण नाही का राईटची फुल्ली करतो तशी सुद्धा करायची नाही, जेणेकरून तुमचा काही पण होऊ शकतो, कॉपी केस म्हणून तुमच्यावर पडू शकते. त्यामुळे सावधान राहायचं आहे, समजलं. नंतर बघा रफ कुठेही लिहायचं नाही तुम्हाला. आता रफ म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो, आपली जी 46 पेजेसची आपली काय असते अँसर शीट असते आपल्याकडे. आता 46 पेजेसची अँसर शीटवर आपल्या काय असतो, सुरुवातीला स्पेसिफिक एरिया दिला राहतो की पहिला जो पेज असतो आपल्या म्हणजे आपण जिथं आपले डिटेल फिल करतो त्याच्या बॅक साईडला आपल्या स्पेसिफिक एरिया दिला असतो आणि तिथं आपल्याला स्पेस फॉर रफ एरिया. तर म्हणजे असं म्हणजे काय म्हणते, आपल्याला स्पेस दिला असतो रफ जे काम करायसाठी, तो एक स्पेसिफिक एरिया दिला राहतो आणि एवढ्या मोजक्या जागेमध्ये आपल्याला काय रफ असेल, तुम्हाला श्लोक नसेल आठवते श्लोकल्या, तुम्हाला काय दुसरे काय आठवत असेल की तुम्हाला काय दुसरं एखादा की ह्याचं हे आहे व्याचे असं आहे तुम्ही लिहू शकतात वगैरे. जर तुम्हाला एमसीक्यू मध्ये गोंधळ असेल तर तुम्ही तिथं असं डोकं लावू शकतात की असं वगैरे, ते फक्त तिथंच. पण कुठेही तुम्हाला दुसऱ्या एरियामध्ये तुम्हाला काय करायचं नाही, दुसरा तुम्हाला कुठेही रफ एरिया दिलेला नाही आपल्या अँसर शीट मध्ये. तुम्हाला कुठे एमसीक्यू जागा नाही लिहायची, कुठामध्ये जे आहेत ना आपले जे आपल्याला 42 43 पानं म्हणजे 44 पानं मोकळे भेटतात, पूर्ण टोटल 46 पानाची आपली अँसर शीट असते, मग त्यामध्ये तुम्हाला कुठेही काय लिहायचे नाही. बॅक साईडला पण तुम्हाला कुठेही रफ एरिया नसतो. त्यामुळे तुम्हाला जो रफ मध्ये जागा लिहायचा असेल तर ते फक्त रफ जो एरिया असेल तो मग सुरुवातीचा जे एवढा पोर्शन भरतो त्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं ते करायचं, कुठेही काही तुम्हाला करायचं नाही, जेणेकरून तुमच्या काय होते की ते पेपर चेकिंगला तुमचा कुठेही ते अफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला रफ एरियामध्येच फक्त तुमचं रफ काम असेल तेवढंच लिहायचं, बाकी कुठेही तुम्हाला रफ काम करायचं नाही, समजलं. नंतर झालं ठीक आहे. आता 6वी मिस्टेक वर बघूया की न्यू पेजवर काय करायचं, न्यू आन्सर सुरू करायचं. आता तुम्हाला काय करायचं माहिती का, विद्यार्थ्याकडून काय होतं बऱ्याच वेळेस काय चूक होतात की न्यू पेजवर न्यू आन्सर सुरू करत नाही, ती आपली 7वी मिस्टेक आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, नवीन तुम्हाला आन्सर सुरू करायचं, नवीन क्वेश्चन अटेम्प्ट करायचं आहे, तर तुमचे काय करायचं, नवीन तुम्हाला पेजवरती सुरुवात करायची. आता काय जर म्हणजे सर का बरं तसं, तर काय होतं एक पेपर चेकरच्या दृष्टिकोनातून काय होतं, पेपर तुम्ही जर नवीन आन्सर नवीन पेजवर सुरुवात करताय तर पेपर चेकिंगला खूप सोपं जातं, इझिली आणि इझिली तुम्हाला मार्क पडून जाते. पण तेच जर तुम्ही अर्ध्या पानावर काय लिहिलंय, समजा बी क्वेश्चन लिहिलाय आणि त्याच अर्ध्या पानावर तुम्ही सी क्वेश्चन सुरू करताय, ते चुकीचे. तसं जर करता तुमच्या काय म्हणते मार्क्सवर खूप अफेक्ट पडेल आणि पेपर इझिली जसं चेक व्हायचा तशा प्रकारे तुम्हाला इझिली पेपर चेक होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जर तुमचा नवीन क्वेश्चन सुरू करायचा समजा तुमचे पहिले सुरुवातीचे 1.5 पान भरले, एक पान भरले आणि दुसरा अर्ध पान भरले, तर उरलेले जे काय ते क्वेश्चनचं अर्ध पान सोडून द्या आणि न्यू पेजवर तुम्हाला जायचं, नवीन क्वेश्चन अटेम्प्टला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला सुरुवात करायची की नवीन पेजवर नवीन तुम्हाला आन्सरला सुरुवात करायची, समजलं. तर तुम्हाला ही आपली 6वी मिस्टेक होती. त्यानंतर आता 7वी मिस्टेक काय करता विद्यार्थी की डायग्राम सेपरेट पेजवर काढत नाही. आता काही जण काय करतात, अर्ध्या पेजवर डाटा लिहितात आणि अर्ध्या पेजवर डायग्राम करतात, तर तशी तुम्हाला चूक करायची नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं की सेपरेट डायग्राम साठी काय करायचं, एक पेज सेपरेट डायग्राम काढायची. मग काय करायचं, त्यामध्ये डायग्राम काढायची, त्याच्या खाली त्याची लेबलिंग वगैरे करू शकता तुम्ही, त्यासोबत ती डायग्राम कशाची वगैरे तुम्हाला ते सांगायची वगैरे असते. तर ते एका सेपरेट पेजेसवरती डायग्राम तुम्हाला सेपरेट काढायची आणि जो की तुमचा अदर डाटा असेल वगैरे म्हणजे एसक्यूचा असू द्या किंवा एलक्यूचा असेल तो तुम्हाला 2 ते 3 पानामध्ये संपवायचा आहे आणि त्यासोबत डायग्रामच्या एक पेजेसमध्ये तुम्हाला हे डायग्राम काढायची असेल, समजलं. त्यानंतर बघा 8वी आपली काय मिस्टेक काय करतात की विद्यार्थी क्वेश्चन नंबर न लिहिणे. आता खूप मी सांगतो बरं, याला दोनदा का रिपीट केलंय मी, काय होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना गडबडीमध्ये काय करतात, क्वेश्चन नंबर टाकत चालतात आणि काही वेळेस काय होतं त्यांच्याकडून चूक काय होती की तो बीचा समजा बी अटेम्प्ट करताय तर सीचा
चुकीने न कळत काय करतात सीचा नंबर टाकून देतात। मग अशा वेळेस काय होतं बरं का की जो आता पाहणाऱ्याला काय कळणार आहे की आता हा लिहिलाय बाबा की याने बी 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 लिहिलाय ना, खटक्यात सी लिहिलाय याने, मग माझा सी लिहिलाय आणि सीचा आन्सर तर चुकी दिसतोय, मग तुमचे तिथं मार्क अफेक्ट होऊ शकतात, मग ते डायरेक्ट रॉंग देऊ शकतात तुम्हाला। मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, पेपर होण्याच्या अगोदर 10 मिनिटं अगोदर तुम्हाला एका टायमाला एक एसक्यू राहिला किंवा 2 एसक्यू राहिला तरी चालेल म्हणजे तुम्हाला शेवटी काही ना काहीतरी अटेम्प्ट करायचं पण चालेल। का म्हणतोय, कारण तुमचा पेपर पाहणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही काय कोणता क्वेश्चन नंबर लिहिलाय का नाही एकदा क्रॉस चेक करणं गरजेचं आहे, कारण पेपर होण्या अगोदर एकदा नक्की क्रॉस चेक करा, कारण तुमच्या चूक यामध्ये 100% होतात, कारण की खूप विद्यार्थ्यांना या चुकी घडतात। त्यामुळे तुम्हाला क्रॉस चेक करून बघायचा पेपर शेवटच्या 10 मिनिटाच्या अगोदर तुमचा पेपर एकदा क्रॉस चेक करून बघायचा की क्वेश्चन नंबर सगळे बरोबर टाकले का नाही, का एखाद दुसरा आपला काय वेळेस काय होतं एलक्यूच्या जागेवर आपण एसक्यूचा 2च लिहून येतो, तिथं 3 लिहायचं असतो ना आपल्याला, तिथं थर्ड सेक्शन आहे आपला तर तिथं 2 लिहून येतो, पण अशा चुका खूप वेळेस विद्यार्थ्याकडून होतात आणि अशामुळे आपले मार्क जातात। त्यामुळं आपल्याला एकदा 10 मिनिटात अगोदर क्रॉस चेक करायचा आहे पेपर। त्यानंतर आणखी एक सांगतो, आपली जी काय 8 नंबरची त्याला मिस्टेक धरूया आपण, की यामध्ये काय म्हटलंय की एमसीक्यूचा पेपर एकदा काय करायचं, जे आन्सर असेल तुम्हाला ते क्रॉस चेक करायचे। का क्रॉस चेक करायचे एमसीक्यूचे आन्सर, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही एमसीक्यू लिहितात तर त्यावेळेस तुमचे काय होतात की आपला आता सुरुवात आपल्याला नीटची कशी सवय असते की ए इकडं बी इकडं सी इकडं डी इकडं असे ऑप्शन असतात आपले ए बी सी डी, बरोबर आहे, ए बी सी डी। तर आपल्या युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये कसे ऑप्शन येतात ए बी सी आणि डी असे येतात। आता विद्यार्थ्यांना काय वाटतं की आपल्याला सवय लागली असे माइंडमध्ये की बी इथं आहे, पण बी कुठे द्यायला आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये इथं द्यायला आहे, मग तिथं काय होतं इथं आता बीच्या जागेवर सी द्यायला असतो, मग आपण गडबडीमध्ये आन्सर तो लिहितो, बरोबर लिहितो आन्सर, पण ऑप्शन टाकताना आपण काय टाकतो बी टाकतो आणि त्याचं ऑप्शन काय असतं सी असतं। आपल्या युनिव्हर्सिटीला कधी मार्क मिळतात की जेव्हा आपला ऑप्शन आणि आन्सर दोन्ही बरोबर असेल त्यावेळेस आपल्याला तिथं मार्क भेटतात, मग त्यावेळेस आपल्या तिथं हाताचे मार्क जातात। त्यामुळे तुम्हाला एकदा तिथं सुद्धा क्रॉस चेक करायचं की आपण लिहिताना बरोबर लिहित आहे का आणि क्वेश्चन खालीवर बरोबर लिहितोय का, कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांची चूक होता 11 म्हणून 17लाच ते उत्तर लिहित बसतात, नंतर त्याला कळतं अरे हे 11चं उत्तर होतं आपण 17ला लिहित बसलो। अशा वेळेस तुम्हाला चूक करायच्या ह्या टाळायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला इझिली पासिंग होईल आणि चांगले मार्क मिळतील। समजलं। नवी मिस्टेक बघूया। आता यामध्ये काय करायचं, तुमचं एलक्यू मध्ये एसक्यू लिहिणे। आता काय होतं विद्यार्थ्यांमध्ये काय करतात मिक्स पेपर लिहितात, गोंधळ काय करतात, तुम्हाला जे अटेम्प्ट मग तुम्हाला जे चांगलं वाटतं, तुम्हाला वाटतं मला एलक्यू हा येतोय एसक्यू हा येतोय, मग ते सुरुवातीमध्ये एलक्यू एसक्यू मिक्स करून लिहितात, पण ही चूक करायची नाही तुम्हाला। यामध्ये तुमचं काय होऊ शकतं की जे पेपर चेक आहे त्याला खूप त्रास होऊ शकतो, याने एलक्यू लिहिले घटक्यात त्यानंतर एसक्यू लिहिले त्यामुळे त्याला खूप त्रास होऊ शकतो यामध्ये, तर त्यामुळे तुम्हाला यामध्ये तो रागाच्या भरात कमी सुद्धा मार्क देऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला काय करताय, जे सेक्शन अगोदर येतोय चांगला येतोय तुम्हाला कळलं एलक्यू मला यामध्ये 2च येत आहे बरं का, आणि एसक्यू मला इथं 5 येत आहे, मग सुरुवाती एसक्यू पासून करा, चांगल्या प्रकारे एसक्यू तुम्हाला 5 येत आहे तो अटेम्प्ट करायचे येते ते, नंतर जे नाही ते अटेम्प्ट करा, उरलेले जे 3 असेल ते अटेम्प्ट करा, मग त्यानंतर एलक्यू सेक्शन सुरू करा, जे सुरुवातीला एलक्यू येत आहे ते लिहा, त्यानंतर जे एलक्यू येत नाही तर त्याला अटेम्प्ट चांगल्या प्रकारे करा। अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं असतं, जो सेक्शन अगोदर चांगला येईल म्हणजे इम्प्रेशन कसं चांगलं पडतं त्याच्यावरती भर द्यायचा आहे आपल्याला, आणि यामुळे आपले काय होतं जास्तीत जास्त मार्क गेन होतात। समजलं। नंतर ही होती आपली 9वी मिस्टेक संपली। त्यानंतर आता बघा 10वी मिस्टेक आन्सर शीटवर बॉर्डर वरती लिहिणे। आता काय करतात काही विद्यार्थी, जे आपले आन्सर शीट असते त्यानंतर आपला जी क्वेश्चनची मार्जिन संपते त्यानंतर आपला एवढा एरिया उरतो समजा मार्जिनच्या वर, वरची मार्जिन, तर त्यावरती कुठेही तुम्हाला काही लिहायचं नाही, तू जी मार्जिन असेल तिथं सोडून द्यायची, ती फ्री मार्जिन असते मोकळी मार्जिन असते त्यामध्ये तुम्हाला काही लिहित बसायचं नाही, ती मोकळी सोडून द्यायची, त्यावरती काही तुम्हाला लिहित बसायचं नाहीये, नाहीतर तुम्ही तिथं काय लिहित बसले काही पण उगा टिक मार्क करीत बसले, काही हॅशटॅग तुम्हाला आठवत नाही म्हणून तिथं 2 रेषा ओढीत बसले, तर अशी काही चूक करायची नाही, तिथं वरच्या मार्जिनला झटायचं नाही। जे असेल तुमचा कंटेंट जे क्वेश्चन नंबर जिथून सुरुवात होतो त्यापासून तुम्हाला सुरुवात खाली करायची, तिथं तुम्हाला क्वेश्चन नंबर सगळे प्रॉपर वगैरे टाकून मग आन्सरला सुरुवात करायची। तुम्हाला चांगल्या प्रमाणे एक काय होतं आपल्याला स्पेस असतो त्या स्पेस मध्ये तुम्हाला लिहायचं। आज पाहायला गेलं तर आपले जेवढी काही रजिस्टरचं पेज असतं त्याच्यापेक्षा खूप छोटं पेज असते आपले आन्सर शीटचं पेज, आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचं चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करायचा आहे, सुटसुटीत पेपर लिहायचा आणि एकदम चांगल्या प्रकारे टी डायग्राम फ्लो चार्ट वगैरे त्यामध्ये जेवढे जमतील तेवढे काढायचे असतात, आणि प्रत्येक क्वेश्चन वरती तुम्हाला जमल तेवढं काय करायचं मॉडर्न संग कोरिलेशन जमतंय का तर असे तुम्हाला अटेम्प्ट करताना बघायचं आहे। जसं की तुम्हाला सांगतो आपल्याकडे काय झालं, जर आपल्याकडे काय आलं इकडे एखादा बोन आला तर बोन मध्ये तुम्ही आयुर्वेदनुसार आपण अस्थि लिहू शकतो मांडू शकतो, जर जॉईंट आला एखादा त्यानुसार आपण आयुर्वेदनुसार संधी त्यामध्ये मांडू शकतो, तर सुरुवातीला असे जर कोरिलेशन तुम्ही मांडत गेले तर त्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क गेन होतात। का म्हणतोय मी असे, कारण की हे आयुर्वेद आणि मॉडर्न जे विद्यार्थी असे पेपर मध्ये लिहितात त्यांना खूप चांगल्या प्रमाणे भरभरून मार्क मिळतात। तर समजलं, जमल तेवढं तुम्हाला काय करायचं आयुर्वेद आणि मॉडर्नचं कोरिलेशन लावून तुम्हाला पेपर जमल तेवढा लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि अशा प्रकारे पूर्ण पेपर अटेम्प्ट वगैरे करतात तर तुमच्या अशा चुका वगैरे टाळताना आता चुका सांगितल्या बरं कशा प्रकारे पेपर प्रेझेंटेशन पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपण नक्की बनवूया यावरती,
की पेपर प्रेझेंटेशन कसा बनवायचा म्हणजे कसं करायचं, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील वगैरे, तर त्यावरती पण नक्की व्हिडिओ बनवूया आपण। या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या चुका विद्यार्थ्यांनी नक्की टाळा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा। व्हॉट्सअप ग्रुप असू द्या तुमच्या कॉलेजचा वगैरे त्यावरती, म्हणजे कॉलेजचा म्हणजे तुमचा विद्यार्थ्यांचा ग्रुप वगैरे त्यावरती शेअर करा, कारण की ह्या चुका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून काय म्हणतात ना आपल्याकडून टाळल्या पाहिजे, कारण की तुमचा रिझल्ट तुमच्या हातात असतो। तुम्ही ज्या चुका करता त्यावरती तुमचा रिझल्ट मॅटर करतो। त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला काय नाही कॉमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।